स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये। वर्धा यवतमाळ नांदेड या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये आजच्या दिवशी आपण अपडेट घेण्याकरिता आलो आहे दारवा रेल्वे जंक्शनच्या जवळ। तर आजच्या या नवीन अपडेटमध्ये आपण दारवा रेल्वे जंक्शनची माहिती घेणार आहे, त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक नक्की करून द्या। तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणावरून दारवा रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे हा सुरू होत आहे। आता आपण दिग्रसच्या साईडच्या एंडला उभे आहे, दुसऱ्या साईडला यवतमाळचा एंड आहे आणि या दिशेला आपण पाहू शकता की ज्या ठिकाणावरून या रेल्वे स्टेशनचा परिसर सुरू होतो त्या ठिकाणी मधल्या भागाचे काम करून त्यावर फायनल बेड देखील टाकण्यात आला आहे। तर ज्या ठिकाणापर्यंत अर्थवर्क आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणापर्यंत या रेल्वे लाईनची जी ब्रॉड लेंथ आहे ती केल्या जाणार आहे। 3 ते 4 रेल्वे ट्रॅक या ठिकाणी राहू शकतील एवढा मोठा जी जागा आहे ती या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। दोन्ही साईडला ज्या ठिकाणी आपण पाहू शकता की फायनल बेड टाकला आहे त्याच्या दोन्ही साईडला हे अर्थवर्क जे आहे ते करण्याचे काम हे प्रगतीपथावर आहे। पावसाळी वातावरण असल्यामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी सध्या काम थांबलेले आहे, परंतु ज्या ठिकाणापर्यंत अर्थवर्क आहे त्या ठिकाणापर्यंत हा जो फायनल बेड आहे हा टाकण्यात येणार आहे। समोरच्या दिशेला मागच्या व्हिडिओत आपण बघितल्याप्रमाणे दारवा ते मूर्तिजापूर या नवीन ब्रॉडगेज लाईनचा DPR जो आहे तो अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आपण मागील अपडेटमध्ये घेतली होती। आपण जर तो अपडेट बघितला नसेल तर लिंकमध्ये व्हिडिओ दिला आहे, तो जाऊन नक्की चेकआउट करावा। तर त्याचा जो टर्निंग पॉईंट आहे तो समोरच्या दिशेला असणार आहे। या ठिकाणावरून मागच्या दिशेला 1 किलोमीटरवर दारवा रेल्वे स्टेशन, तर समोरच्या दिशेला जो जंक्शन पॉईंट आहे तो असणार आहे। हे सर्व काम जे आहे मित्रांनो हे शकुंतला रेल्वे लाईनच्या शेजारीच चालू आहे आणि शकुंतला रेल्वे लाईनचा एक मायनर ब्रिज आपण या नाल्यावरती समोर पाहू शकता। याच्या शेजारीच या नवीन ब्रॉडगेज वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे जे काम आहे ते सुरू आहे। तर मित्रांनो आता आपण आलो आहे दारवा रेल्वे स्टेशन जवळ। समोर आपल्याला दारवा रेल्वे स्टेशनचा परिसर हा दिसतो आहे। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जवळपासचा जो परिसर आहे हा हिरवागार झाल्याचे दिसून येईल। समोर या ठिकाणी 3 प्लॅटफॉर्म असणारे दारवा रेल्वे स्टेशन तयार होत असलेले आपल्याला दिसून येणार आहे। दारवा रेल्वे स्टेशन हे येत्या काही वर्षांमध्ये दारवा जंक्शनमध्ये परावर्तित होऊ शकेल। समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी एक मेन लाईन तर 2 लूप लाईन या असणार आहे व तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर एक तिसरी जी लूप लाईन आहे ती असणार आहे। तिसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पलीकडच्या दिशेला म्हणजेच पाण्याच्या टाकीच्या दिशेला सुरू आहे। या दिशेला दिग्रस रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावरून समोर 40 किलोमीटर अंतरावर येणारे रेल्वे स्टेशन असेल। समोर आपण पाहू शकता की अर्थवर्क जे आहे ते या ठिकाणी 80% हे पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसत आहे। तर या ठिकाणी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या जवळ नाल्यांचे जे बांधकाम आहे ते देखील पूर्ण करण्यात आले आहे। तर मित्रांनो या रेल्वे स्टेशनच्या समोर आपण पाहू शकाल की या ठिकाणी बिल्डिंगच्या निर्मितीच्या कार्याकरिता फाउंडेशन वर्क हे नुकतेच या ठिकाणी पूर्ण केल्या गेले आहे। तर समोर देखील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे जे काम आहे ते देखील सुरू आहे। प्लॅटफॉर्मच्या भिंत निर्मितीचे कार्य या ठिकाणी यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे। नाल्यांचे काम देखील पूर्ण झाल्यामुळे आता या रेल्वे स्टेशनवर केवळ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्स व बाकी फायनल टचेसचे जे काम आहे ते बाकी आहे। त्याची जी निर्मिती आहे ती 6 ते 8 महिन्यात पूर्ण केल्या जाऊ शकेल। या ठिकाणचे अर्थवर्क देखील मोठ्या प्रमाणात हे पूर्ण करण्यात आल्यामुळे लवकरच या ठिकाणी देखील आपल्याला स्लीपर ठेवून त्यावर ट्रॅक लेग केल्याचे दिसू शकते। फाउंडेशनचे काम हे या बिल्डिंगसाठी संपूर्ण करण्यात आले आहे व आता पिलर निर्मितीचे कार्य हे पूर्ण करण्यात येणार आहे। जुन्या काळी अस्तित्वात असलेल्या शकुंतला रेल्वे लाईनचे हेच दारवा मोतीबाग रेल्वे स्टेशन हे होते आणि त्याची जे बिल्डिंग आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकता। जुन्या झालेल्या या बिल्डिंगच्या बाजूलाच नवीन बिल्डिंग ही तयार करण्यात येणार आहे।
तर समोरच्या दिशेचा जो रस्ता आहे हा दारवा नेर रोड आहे आणि समोर हा रस्ता दारवा शहराकडे जात आहे, त्याची लांबी या ठिकाणावरून 1 किलोमीटर असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे या रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या एंडला, म्हणजेच यवतमाळच्या एंडला, आणि या ठिकाणावरून प्लॅटफॉर्मची जी सुरुवात आहे ती या ठिकाणावरून होणार आहे. या ठिकाणी जो वळण रस्ता देण्यात आला आहे हा दारवा नेर रस्ता आहे आणि दारवा नेर रस्ता हा या रेल्वे लाईनच्या खालून पास होणार असल्यामुळे या ठिकाणी एका अंडरपासच्या पुलाचे निर्मितीचे कार्य सुरू आहे आणि या ठिकाणी भिंत निर्मितीचे जे कार्य आहे ते पियर कॅपपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास या ठिकाणचे जे पूल आहे ते तयार करण्यात येत आहे. लवकरच हा पूल देखील 2 ते 3 महिन्यात पूर्णपणे तयार होऊन वरच्या दिशेने रेल्वे लाईनचे काम करण्यात येईल व खालच्या दिशेने दारवा नेर रस्ता हा ओपन करण्यात येणार आहे. या दिशेने प्लॅटफॉर्मची सुरुवात होणार आहे व पुलाच्या निर्मितीकरिता तात्पुरते डायव्हर्जन नेरकडे जाण्यासाठी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर या दिशेला नेर शहराची लांबी या ठिकाणावरून 30 किलोमीटर असू शकेल. या ठिकाणी पिलरच्या निर्मितीचे कार्य पूर्ण होऊन पियर कॅपपर्यंतचे कार्य हे पूर्ण करण्यात आल्यामुळे लवकरच या ठिकाणी आता गर्डर लॉजिंग केल्या जाईल. या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म हा निर्माण केला जाईल. त्याचे काम या ठिकाणी सध्या कुठलेही चालू नसलेले आपल्याला दिसून येईल. लवकरच या ठिकाणी पिलरवर गर्डर ठेवून त्या ठिकाणी वरच्या दिशेला रेल्वे लाईनचे काम हे करण्यात येणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस हे जे काम आहे हे पूर्णत्वास गेल्याचे आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या रेल्वे लाईनमध्ये वर्धा ते कळंब हा जो 40 किलोमीटरचा टप्पा आहे हा पूर्ण केला गेला आहे व कळंबपासून पुढे नांदेडपर्यंत देखील काम आता सुरू करण्यात आले आहे. नांदेडच्या साईडने देखील काम हे सुरू करण्यात आले आहे आणि त्याबद्दलचे अपडेट देखील आपण घेणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की करून द्यावे. समोर आपण पाहू शकता की प्लॅटफॉर्मचे जे काम आहे ते जवळपास या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता यावर ठिकाणी केवळ गिट्टी टाकून ट्रॅक लेनचे जे काम आहे ते बाकी आहे. मित्रांनो, या दारवा रेल्वे स्टेशन किंवा दारवा रेल्वे जंक्शनच्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी नव्यानेच रेल्वे रूळ जे आहेत ते आणून ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी रेल्वे रूळ आता आलेले आहेत. केवळ रेल्वे येण्याची बाकी आहे आणि ती देखील येत्या 1-1.5 वर्षामध्ये येईल अशी अपेक्षा करूया. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे. या ठिकाणच्या परिसरामध्ये 50% जास्त काम झाल्यामुळे दारवा रेल्वे स्टेशन हे 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण केल्या जाऊ शकते. 2026 हे रेल्वे स्टेशन पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे दारवा रेल्वे स्टेशनकडून ही रेल्वे लाईन या दिशेला म्हणजेच यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे, ज्याची लांबी या ठिकाणाहून 40 किलोमीटर असणार आहे. या दिशेला देखील आपण पाहिल्यास आपल्याला समोर देखील अर्थवर्कचे जे काम आहे ते जोमाने सुरू असल्याचे दिसून येईल. समोर ही रेल्वे लाईन बोरी मार्गे यवतमाळकडे जाणार आहे आणि या दिशेचे देखील अपडेट आपण पुढच्या अपडेटमध्ये घेणार आहे. समोर देखील छोट्या मोठ्या पुलांचे जे निर्मिती कार्य आहे जवळपास पूर्ण होत आल्याचे आपल्याला मागील अपडेटमध्ये दिसून आले असेल. तर बोरी नदीवरील पुलाचे देखील काम हे जोमाने सुरू आहे. तर
तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.